अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे वेदांताचे मर्म. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. खूप समजावून घ्यावे, ज्ञान संपादन करावे असा पुष्कळ लोकांना हव्यास असतो. त्यापेक्षा थोडेच वाचून समजावून घ्यावे आणि ते कृतीत आणावे. नाहीतर जन्मभर ज्ञान संपादनात वेळ जातो आणि कृती न झाल्याकारणाने पदरात काहीच पडत नाही. आपल्याला पोटभर जेवायला 25 ते 30 मिनिटे पुरेशी होतात, पण जेवलेल्या अन्नाचे पचन होण्यासाठी 5-6 तास जावे लागतात. मनुष्य एकसारखा जर खातच राहिला तर त्याला अजीर्ण होऊन तब्येत बिघडेल आणि त्यातच त्याचा अंत होईल. नुसत्या वाचनाने किंवा विषय समजावून घेण्याने प्रगती होत नसून ते कृतीत आणण्याने प्रगती होते. म्हणून कृतीवर भर असावा. आपले संकुचित मन विशाल करणे, आपण स्वार्थी आहोत ते निस्वार्थी बनणे हेच खऱ्या वेदांताचे मर्म आहे. नुसत्या विचाराने तत्त्वज्ञान निश्चित होणार नाही. त्यासाठी सेवा साधना करायला पाहिजे. कोणतीही वस्तू सुखाचे साधन असून आपण भ्रमाने तिलाच सुखरूप मानतो. वस्तूच्या साहाय्याने सुख मिळवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी आपण वस्तूच जास्त मिळवण्याच्या मागे लागतो आणि शेवटी दुःखी बनतो. कर्माला सुरुवात करताना फळ मिळते किंवा नाही म्हणून काळजी असते. कर्म करीत असताना कर्माचे कष्ट होतात म्हणून दुःख होते आणि फळ मिळालेच तर त्यातून नवीन आशा उत्पन्न होऊन फळ मिळाल्याचा आनंद ती मारून टाकते म्हणून दुःख होते. यासाठी फळाची अपेक्षा सोडून कर्म करू लागलो की मनाला समाधान प्राप्त होते. म्हणून परमार्थाकडे कोरडा व्यवहार आहे, उधारीचा नाही हे ध्यानात ठेवावे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.